दादा आपली सर्जा 9292 याच वर्षी आपण खरेदी केली होती आणि ओवल्या अड्ड्यातसुद्धा मोठ्या सोन्यासोबत होता आणि आपण त्याची मोठी मुलाखतसुद्धा पर्सनली टाकली होती आणि आज ओवल्या अड्ड्यात आपला सर्जा आणि अंजीर विजयचा गुलाल भेटला, ते पण विरुद्ध होतं बकासूर. कसं वाटतंय दादा? भरपूर आनंद झाला. आमचं स्वप्न होतं जी गाडी मारायचं आमचं पूर्ण झालं स्वप्न, आणि या बैलाने आमचं स्वप्न पूर्ण करून दिलेलं आहे. बस आम्हाला भरपूर आनंद आहे आज. दादा नियोजन कसं काय झालंय? नियोजन आमचं लय दिवसांनी चालू होता, कधी आणायची गाडी, आज यश आला त्या गाडीला, आम्ही आज गाडी मारली ती टॉपची. आणि अंजीर सोबत पहिरा कसा काय जमला? पहिरा जमला म्हणजे आमचे जुने संबंधात अनिल मामा बरोबर शीलवाले, तर त्या भरपूर दिवसांनी जरा मैदान इथं तिथं पहिऱ्यांचा लोकांना दिला असते बैल, तर आज आम्हाला भेटला बैल, आम्ही गाडी मारून दाखवली. दादा आज आपला मालक आपल्यासोबत नाहीये, पण ते असते ओवल्या अड्ड्यात सुद्धा आणि हा मैदानाची शर्यत बघितलं असतं. ते असते तर अजून जल्लोष असताना अजून आम्हाला आनंद असता का त्यांच्या असते एवढी मोठी गाडी झाली, आम्हाला भरपूर आनंद झाला. दादा रौफ पटेल याच नावाने आज गाडी धावली का? हो, याच नावाने झाली. दादा सर्जा एवढं मोठं नाव करतोय, आता काय बोलाल त्या सर्जा बैलाबद्दल? त्याच्याबद्दल बोला तेवढा कमी आहे बैलाच्या बद्दल. दादा आता काय पुढचं नियोजन काय असणार? पुढचं नियोजन करू, बरं चांगलाच होईल नियोजन. दादा आज आपला सर्जा कशा तलावरून कसा धावला? सुरुवातीपासून स्पीड कसा होता? दादा थोडी भीती होती का समोर आपल्या बकासूर आहे? कारण पहिला तरातली बैला होती, काय भीती नाही, दोन्ही पळणारी बैला होती, काय विषयच नाही, म्हणून 100% गाडी होणार. दादा आज या ओवल्या अड्ड्यात जो मानाचा मैदान मानला जातो, आज लाखोच्या संख्येने पब्लिक आहे. आज सर्जाच्या ज्याप्रमाणे नाव झाले, आज जी फॅन फॉलोइंग बघतात जमा झाले, त्याबद्दल काय बोलू शकता? पळण्यावरही पब्लिक आज इथे आम्हाला बघायला भेटते ना, आम्हाला आनंद होते का ते आमच्या बरोबर आहात. दादा आपला सर्जा परत एकदा सांगा कुठून खरेदी केला होता आणि याची खरेदी तेव्हा तुम्ही सांगितली नव्हती, आता सांगा. या सर्जा आम्ही नाशिकवरनं घेतला होता, धारणा सांगवी गाव आहे, धारणा सांगवी. निलेश भाऊ नांगरे यांनी मोठा मन करून त्यांचा टॉपचा बैल आम्हाला दिला. बैलाची विक्रमी खरेदी आहे, 14,51,000 रुपये. आज दादा त्या खरेदीला तो खरंच नाव करतोय, तुमचा मान राखतोय आणि मोठमोठ्या शर्यती जिंकून येतोय, त्याबद्दल काय बोलाल? काय ना, आता बैल पळाला आम्हाला आनंद आहे भरपूर, असंच आमचं नाव राखेल तो. दादा सराव कसा दिला जातो? तुम्ही तो या पद्धतीने पळतो, या सराव ना मी म्हणजे आज मैदान केलं तर 4-5 दिवस आराम देतो, चालवतो बैलाला पवनी वगैरे, मग बैला. दादा सर्जा आपल्या बैल घोड्यामध्ये पळाला बैल आहे बरोबर आहे? हो, घोड्यामध्ये पळायचं. त्याचा स्पीड तसाच आज या मैदानात दिसला का? हो, खालनं सुटा तो स्पीडनी वरपर्यंत बैल पळाला. दादा आता सर्जा 9292 जसं अंजीर सोबत आहे, अजून कोणाच्या पैरासोबत तुम्हाला असं वाटतं अंजीर नाही? म्हणजे ही गाडी टॉपच्या पळाली, गाडी जर चांगली पळली तर पैरा फुटायचा काही विषयच नाही, ही गाडी पळणार आहे काय. आता ही पुढच्या कुठल्याही सीझन मध्ये कोणत्याही अड्ड्यामध्ये ही गाडी कायम असणार आहे. सो दादा खूप खूप शुभेच्छा आजच्या शर्यतीबद्दल. सर्जा 9292. दादा अंजीर आणि सर्जा 9292 आज बकासूर विरुद्ध शर्यत होती, कसं वाटतं आजचा जल्लोष, आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद आमचा असा आहे की बकासूर मागच्या वर्षी इथं टॉपची गाडी मारलेली आहे, त्यात याच मैदानात आम्ही बकासूरची गाडी मारली, मला खूप आनंद आहे. दादा आज आपल्यासोबत सर्जा 9292 आहे, फुल दादा अंजीर आणि सर्जा 9292 या मैदान गाजवला आज, तर या पुढचं नियोजन कसं असणार? या पुढचं नियोजन आम्ही घरी गेल्यानंतर नियोजन करणार, ते काही नियोजन आमचं नसणार. आमचं स्वप्न पुरा झाला, प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठी गाडी, प्रत्येकाचं स्वप्न असतो की मोठी गाडी मारवण्याने, आणि आज त्या ओवल्या अड्ड्यात झालं. आणि यापुढे आता आपल्याला सर्जा 9292 आणि अंजीर ही जोडी दिसणार का? दिसेल पुढच्या यायचे, पण आम्ही पण थोडा आराम देणार पाहिजे ना, कारण सर्वात मोठी गाडी मारली, आम्ही नंतर नियोजन करणार आहोत. नक्कीच दादा आता तुम्ही आनंद व्यक्त केला, आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी स्वप्न होता, मला स्वप्न पूर्ण केला. अंजीर बैलाचे मालक तुम्ही बोला, 2 शब्द बोला, नक्कीच बोला. बोल बोल बोला. धन्यवाद दादा.